मला एवढंच सांगायचं, मला टाईम कमी दिला आहे त्यांनी. हे जय गुरुदेव नाव कसं, तुम्हाला जय गुरुदेव नावाचा पहिल्यांदा परिचय करून देणं आहे आमचं काम. आता पहा, अयोध्याला हा जो मोठा प्रोग्राम झाला, हा कोणाचा प्रोग्राम होता? रामाचा. रामाचे भक्त कोण होते? रामाचे भक्त कोण होते? हनुमंत. हनुमंत म्हणजे रामाचा असा सेवक होता. आणि हनुमंत रामाला आणि सीताला आईवडिलांसारखा मानायचा. एके दिवशी काय झालं, सीतामाईने मांगमध्ये शेंदूर भरलेला होता. आणि हनुमंत म्हणायचे, आई तू इथे कुंकू लावला ठीक, पण मांगमध्ये शेंदूर का बरं भरला? अरे वेड्या, हा मांगमध्ये शेंदूर भरणं म्हणजे सुहाग म्हणजे माझ्या नवऱ्याचे आयुष्य वाढायला पाहिजे. उदाहरणार्थ आता बाया शेंदूर नाही भरत, पण आमच्या मामी साहेबांनी आज बी मांगमध्ये कुंकू भरलेला आहे. तर त्या टायमाला तो मांगमध्ये शेंदूर, त्याला वाटलं की मांगमध्ये शेंदूर भरल्याने रामाचे आयुष्य वाढणार आहे. तर हनुमंताने काय केलं, दुसऱ्या दिवशी पुऱ्या अंगात शेंदूर लावून तिथे आला. आणि सीतामाईने राम दोघं बसलेले होते. तर रामप्रभू सीता, अगं तू कशाला यायला सांगत बसली? ती म्हणे, प्रभू सांगितलं आता तुम्ही काहीतरी करा. काय सांगितलं प्रभू? हनुमान चालीसा लिहिलेली आहे, तिच्यात लिहिलंय, जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो जय गुरुदेव की नाही. अशा घोर कलियुगामध्ये असे संत महात्मा ह्या भूतलावर येतील आणि हे ते जय गुरुदेव नाम जागृत करतील. हे ते जय गुरुदेव नामाचा प्रचार चालू आहे ना. बाबाजींचं नाही, माझं नाही, तुमचं नाही, झाडाचं नाही, पाडायचं नाही. आता तुम्ही इथे जे येऊन जे बसलेले आहे, तुमचा एवढा टाईम घालून, याच्यात तुम्हाला काय फळ मिळणार आहे माहिती आहे का? हे तुम्हाला माहीत नाही. थोडक्यात सांगतो, टाईम फार कमी दिलेला आहे. तर एक वेळा विष्णू भगवान नारदाच्या फोटोची पूजा करत होते. कोणाची पूजा करत होते? नारदाच्या फोटोची. अचानक नारायण नारायण करत नारद तिथे गेलेले आहे. आणि पाहिलं, अरे भगवान पृथ्वीचे पालनहार माझ्या फोटोची पूजा करतात. तर मग त्यांचा प्रभू हे काय करताय? अरे नारद, तुम्ही महान संत आहात, महान संत आहात. मग नारदाने सांगितलं, संत मत सांगा. अरे नारदा, कशाला जिद करता? नका, संत मतची जिद करू नका. नाही नाही प्रभू, तुम्हाला सांगावं लागेल. म्हणे पूर्वीचा काही वचन घेतलं जात होतं. नारदाकडनं विष्णू भगवाननी वचन घेतलं आणि मला वचन दे. कारण नारद हा देवी देवतांना देखील भानगडी लावायला चुकायचा नाही. वचन घेतलं. पहा म्हणे की समोर वडांग आहे, त्या वडांगवर एक सरडे बसलेला आहे आणि तो सरडे तुला संतमत सांगेल म्हणे. नारद नारायण नारायण करत गेले सरड्यापाशी आणि विचारलं, अरे बाबा मला संतमत. सरड्याने काय वडांगीवरून जो उडी मारली त्याच्या पायावर, जशी पायावर उडी मारला तसा सरड्या मरून गेला. मग नारदाला वाटलं भगवंतानी मला ही काय शिक्षा दिली. नारद पुन्हा आले. विष्णू भगवानला माहिती होतं. म्हणे प्रभू हे काय केलं? म्हणे काय झालं? हे पहा नारदा, तुम्ही मला वचन दिलेलं आहे, आता तुम्हाला ऐका. म्हणे आता ते आंब्याचं झाड आहे, त्या झाडावर एक पोपट बसलेला आहे, तो तुम्हाला संतमत सांगेल म्हणे. गेले, त्या पोपटाला विचारलं, पोपटाने उडी मारली पायावर, तोही मेला. अरे म्हणे काय? म्हणे नारदा, त्या राजवाड्यामध्ये जो राजा आहे त्यांनी 4 बायका केल्या, त्यांना संतती नाही झाली, तर त्यांनी 5वी बायको केलेली आहे. तिने अशा संतांच्या मुखातून नामदान घेतलेलं आहे. तिला आता ज्येष्ठ मुलगा झालेला आहे, तो तुला संतमत सांगेल. तो म्हणे प्रभू, या सरड्याचा या पोपटाचा कोणी वाली नव्हता आणि नारदाचं मी तिथे जर विचारायला गेलो ते झालं, तुम्हाला हळदच माग करावी लागेल म्हणे. मला माहित नाही, तुम्ही वचन दिलेलं आहे. नारद एकदम डोळे लावून राजाच्या दरबारात गेलेले आहे. हात जोडून म्हणतात. नारद आल्यावर राजा म्हणजे, अहो नारदा या या, आसन दिलं. म्हणे राजन मला असं नको, आता तुमच्या इथे पुत्ररत्नाचा लाभ झाला म्हणे. हो,
म्हणे मला त्याच्याशी बोलायचं आहे। राजा म्हणे का हो, तुमचं का डोकं फिरलं? तर 2 मिनिटापूर्वी बाळ जन्माला आलेला काय म्हणे, पण राणी आतून ऐकत होती। राणी काय म्हणते तर तो म्हणाला बरं गेलं। राजाने मला परत पाठवलं। राणी का अहो राजन, महात्म्याला येऊ द्या, माझ्या बाळाला महात्म्याचे दर्शन घडू द्या। म्हणे राणी बोलवते जा। गेला, त्यांनी डोळे लावले। अरे बाळा मला संतमत सांग। तो म्हणे संतमत काय सांगू, तुमच्या संतमतामुळे माझी एक सड्याची येवणी कटली, एक पोटाची येवणी कटली। आता मी राजाच्या घरी जन्म घेतलेला आहे। तुम्ही या सत्संगमध्ये जे कोणी आलेलं आहे याच्यातून तुमच्या अनेक येण्या कट होणार आहेत, एकही नाही अनेक। त्या सत्संग सत्संग जल जो कोई पिए मेला मल सब कट जावे।